सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. आजचा आपला विषय खूप छान आहे. आयुर्वेद दीर्घायुष्य जगण्याचे साधन. खरं म्हणजे आपला आध्यात्मिक ग्रुप आहे आणि म्हणून आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने जर पहिला विचार करायचा असेल तर तो अं, आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी उत्तम आयुष्य कसं मिळेल आणि त्याची पहिली पायरी मला असं वाटतं आयुर्वेदाने सुरू करून दिलेली आहे. आणि आज आपले जे वक्ता म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की डॉक्टर विदुला गुज्जरवार, विभाग प्रमुख रोगनिदान विकृती विज्ञान, नवी दिल्ली. ही खरं तर माझी अतिशय जीवाभावाची बालमैत्रीण आहे. खरं म्हणजे लहानपणापासून मेरिटमध्ये असणारी ही माझी मैत्रीण, ह्या गोष्टीमुळे ती कधी माझ्यापासून दूर नव्हती. आम्ही नेहमी कनेक्टेड राहिलो आणि आजही आहोत. त्याच्यामुळे मला आज तिची ओळख करून देताना खरं म्हणजे खूप आनंद होतोय. पण तिचं प्रोफाईल वाचल्यानंतर आणि आता तुम्हाला सांगताना मला असं वाटायला लागलं की मी तिला खरं म्हणजे आगतुगं करावं की नाही असं मला प्रश्न पडला. विदुल, तुझा व्हिडिओ सुरू कर म्हणजे सगळ्यांना तुझी ओळख करून देताना मलाही छान वाटेल. सुरूच आहे, व्हिडिओ सुरू आहे. हा, येस येस येस. तर ही माझी जीवाभावाची बालमैत्रीण आहे, पण आज तिची प्रोफेशनली ओळख करून देताना मला खूप छान वाटतंय. ही ब्रह्मप्रकाश आयुर्वेद चरक संस्था न्यू दिल्ली इथे रोगविज्ञान विषयाची विभाग प्रमुख आहे आणि ह्या कार्यक्षेत्रात जवळजवळ 28 वर्ष ती दमदार कामगिरी करते. नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये विदुल एक्सपर्ट स्पीकर म्हणून आमंत्रित असते. विविध विद्यापीठांमध्ये सुद्धा ती एक्सपर्ट पेपर आणि सिलेबस सेट करत असते आणि तेही पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मला आज अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं ते म्हणजे कोरोना काळामध्ये विदुलाच्या मार्गदर्शनाखाली पहिलं आयुर्वेदिक कोरोना सेंटर सुरू झालेलं आहे भारतामधलं. आणि तिथे जवळपास 2260 पेशंट हे अगदी ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने विदुला एक देवदूताचं काम करते आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला तिचं मार्गदर्शन मिळणं हे खरोखरच आपल्या सगळ्यांसाठीच खूप छान आनंदाची गोष्ट आहे. आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक विशेष पुरस्कारांनी विदुला सन्मानित आहेच. त्यात धन्वंतरी अवॉर्ड, वाग्भट अवॉर्ड हे तर अगदी आवर्जून सांगण्यासारखे आहेत. आयुर्वेदावरची तिची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत, शिवाय तिचे रिसर्च आर्टिकल्सही प्रसिद्ध आहेत. खरं म्हणजे तिची ओळख खूप मोठी आहे, पण मला विदुलाने अगदी दटावून सांगितलं होतं सगळं सांगत बसू नकोस म्हणून. तरी पण मला राहवलं नाही खरं म्हणजे सगळं सांगितल्याशिवाय. आणि म्हणून मी विदुलाची ओळख तुम्हाला सगळ्यांना करून दिलेली आहे. आता मी तिला विनंती करते, खरं म्हणजे मी परत पुन्हा एकदा सांगते की मला खरंच आज तिला आगतुगं करून बोलावं की नाही बोलावं असा खूप मोठा प्रश्न पडलेला होता. पण आम्ही खरोखरीच नेहमी कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे तिची ही प्रोफेशनली ओळख आजच्या आपली ती स्पीकर म्हणून, वक्ता म्हणून मी करून दिली. पण माझी मात्र ती अगदी बालमैत्रीण आणि जीवाभावाची, आम्ही एका वाड्यात राहिलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे हक्काने आज मी तिला विनंती केली आणि तिने आपली विनंती स्वीकारली आहे आणि आपल्या सगळ्यांना ती मार्गदर्शन करणार आहे. विदुला, प्लीज स्टार्ट करशील. थँक्यू कविता. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. तर मी म्हणायला पाहिजे तुला. मी परत एकदा सांगते की हे जे काय सांगितलं गेलं हा कागदावरचा प्रवास आहे, जो एखाद्या कुठल्याही प्रोफेशन मध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो 29 वर्ष 30 वर्ष काम करतो त्याच्या मागे हा येतोच. त्यामुळे त्याच्यामध्ये विशेष असं काही मी केलं असं अजिबात नाही. आज जर इथे विशेष काही असेल तर ते एवढंच आहे की कवडूच्या माझ्या कविताच्या निमित्ताने आज बहुतांशी नाशिककर लोकांशी मला भेटायला मिळतंय, जो की माझा आजचा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं मी समजते. अरे वा. कारण की
अनेक वर्ष झाली नाशिक सुटलं, त्याच्यानंतर अनेक गावं, अनेक राज्य बदलावी लागली. कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे जावं लागलं. सध्या दिल्लीला आहे, जिथे लोकांना फार इच्छा असते की एकदा जायला हवं, पण जो जातो त्याला हे वाटतं की आपलं गाव आपल्याला परत कधी भेटेल. तेव्हा आज या निमित्ताने मला, मग माझ्या कवडूच्या निमित्ताने मला आज तुम्हाला सगळ्यांना, आणि तिचा जो सगळा अभ्यास आहे, आणि जी एवढीशी आमच्या दोघींचा जो एवढासा एक छोटा फोटो आहे, त्याच्यातली ती माझ्यापेक्षा लहान असलेली मुलगी आज त्या विद्वत्तापूर्ण ह्याच्यामध्ये अभ्यास करून बोलते, लिहिते, आणि ते सगळं वाचून अनेक प्रकारची माहिती कळते. या सगळ्यात खरं तर माझा सन्मान आहे की मला इथे बोलायची संधी दिली गेली. मी थोडक्यात सांगेन की नाशिकचे प्रोफेसर प्रभाकर अनिरुद्ध राजगुरू हे माझे वडील आहेत, आणि माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य नाशिकमध्ये गेलेलं आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. मी आज तुमच्याशी फार भयंकर असं जड बंबाळ ज्याला म्हणतात ते आयुर्वेदिक काही बोलणार नाहीये. मला जो काही हा थोडासा वेळ दिलाय त्याच्यात कवडूनी मला सांगितलं की तू इंट्रोडक्टरी सांग म्हणून. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाची इंट्रोडक्शन किंवा आयुर्वेदाबद्दल माहिती नसलेली आपल्यासारख्या समाजातली माणसं फार कमी आहेत. आपल्या प्रत्येकाला आयुर्वेद म्हणजे काय हे माहिती आहे बऱ्यापैकी, पण तरी सुद्धा मी एक प्रयत्न करणार आहे की आपण आयुर्वेदाकडे कोणत्या नजरेने बघायला हवं, आणि आयुर्वेद हा आपल्यासाठी कोणत्या तऱ्हेचं शास्त्र आहे हे आपण लक्षात घ्यावं. हा माझा आज एक छोटासा प्रयत्न आहे. आज मी अनेक वर्षांनी मराठीत बोलतेय, त्यामुळे आपण मला ही संधी दिली, मला फार उपकृत झाल्यासारखं वाटतंय. प्रार्थनेने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलोकां दधत मृतघट चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मं स्वच्छातिरुत्थां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गम् कटितटविलसन् चारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन् प्रौढदावाग्निलीलम् निखिलगदवन् प्रौढदावाग्निलीलम्. जय धन्वंतरी, जय आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद. आयुष्य म्हणजे प्रत्येक माणूस, सामान्य माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूच्या अंतिम घटकेपर्यंत जे काय प्रवास आपला करतो ते साधं सरळ सोपं आयुष्य म्हणजे आयुर्वेदाशी निगडीत असलेलं आपलं सगळ्यांचं एक तत्व. आयुर्वेदाला पॅथी म्हणतात, आयुर्वेदाला एक उपचार पद्धती म्हणतात, पण त्याच्या आधी खुद्द आयुर्वेदच आपल्याला सांगतो की मी एक केवळ उपचार पद्धती नाही, मी एक जीवन पद्धती आहे. माझ्या अभ्यासाने किंवा मला जाणून घेण्यातनं जगायचं कसं हे तुम्ही शिका. कसं औषध घ्यायचं किंवा काय कसं तऱ्हेने रोग झाल्यावर आपण आयुर्वेद ट्रीटमेंट घेऊन बरे होऊ, हा खरं तर आयुर्वेदाचा उद्देशच नाहीये. आजकालच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये नवीन 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 जनरेशन ज्या येत आहेत त्यांना असा एक समज आहे की ह्या आयुर्वेदिक औषधातून उशिरा का विना बरं वाटतं. या गोष्टीला माझा संपूर्णपणे विरोध आहे. त्याला कारण दोन आहेत. पहिलं म्हणजे आयुर्वेद हे औषध वाटण्याचं शास्त्रच नाहीये. आला काय होतंय, ताप आला ही गोळी घ्या, सर्दी झाली ती गोळी घ्या,
यासाठी हे शास्त्र सांगितलेलंच नाही. आयुर्वेद सगळ्यात पहिलं तत्व सांगतो, आयुः कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशेषु विधेया परमादरा. या आयुर्वेदाच्या उपदेशाला परमादराने तुम्ही आत्मसात करा. का तर आयुर्वेद हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 स्तंभांशी, ज्याला मनुष्य जीवनाचे 4 आधारभूत स्तंभ म्हटलं जातं, की ज्यांच्यानुसार आपण आयुष्य जगतो आणि ज्यांच्याद्वारे आपण आपल्या आयुष्याचं एक जे इप्सित आहे, जे एक एम आहे, जे ते साध्य करतो, ते शिकवणारं शास्त्र आहे. आयुर्वेद धर्म पण शिकवतो. आता धर्म म्हणजे काय? तर हातामध्ये ठराविक तऱ्हेची माळ घालणे, गळ्यात घालणे, भस्म लावणे, कपडे ठराविक रंगाचे घालणे, ठराविक घोषणा देणे, ठराविक प्रार्थना देणे करणे म्हणजे धर्म नव्हे. धर्म आयुर्वेदाच्या मते आहे की जे काम जेव्हा करायला पाहिजे, जे कर्तव्य ज्या वेळेला आपल्याकडून अपेक्षित आहे, त्या वेळेला ते निस्वार्थी भावाने करणे म्हणजे धर्म. अर्थ आपल्याला माहितीच आहे की जीवनमानासाठी जगण्यासाठी प्रत्येकाला त्याची गरज आहे. तो कुठल्या मार्गाने कमवावा याच्याबद्दल पण आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये एक अतिशय सखोल ज्ञान दिलेलं आहे, पण तो विषयच पूर्ण वेगळा आहे. सुख, सुख म्हणजे काय? तुम्ही साधी एक गोष्ट मी तुम्हाला विचारेन. सकाळी जर तुम्ही उठलात आणि सकाळी जर तुम्ही उठून तुम्हाला छान फ्रेश वाटलं आणि तुम्ही अगदी एक हसऱ्या चेहऱ्याने दिवसाला सामोरं गेलात, तर तुम्हाला सगळं कसं छान छान वाटतं, सगळं कसं पॉझिटिव्ह वाटतं आजच्या भाषेमध्ये. ह्याला एकच कारण असतं की आपलं शरीर तेव्हा निरोगी असतं त्या दिवशी. एक व्यंकटेश माडगुळकरांची एक छोटीशी कविता मी या ठिकाणी सांगू इच्छिते. त्यांनी अतिशय सुंदर लिहिलंय. डोळ्यांनी बघतो, ध्यानी परिसतो, कानी पदी चालतो. डोळ्यांनी बघतो, ध्यानी परिसतो, कानी पदी चालतो. जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो. जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया. घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. फार मोठं सूत्र त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की जे आयुर्वेद आपल्या भाषेतून संस्कृत मधनं हेच सांगतं की रोज तुम्ही सकाळी निरोगी उठता आणि तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची वेदना शारीरिक किंवा मानसिक जेव्हा नसते, तेव्हाच तुम्हाला एका अनुभूतीची जाणीव होते आणि ती म्हणजे सुखानुभूती. हे सोडलं तर दुसरी सुखाची कोणतीही कल्पना ही शाश्वत नाहीये. सगळ्या आहेत त्या टेम्पररी आहेत. चांगली जागा मिळाली सुख वाटलं, चांगलं घर मिळालं सुख वाटलं, पण आरोग्य असणे आणि निरोगी दिवस आणि जीवन असणे हे सुख शाश्वत आहे आणि त्याला आयुर्वेदाने सगळ्यात पहिला दर्जा दिलेला. तेव्हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारीही ठिकाणांवर थांबत त्यांच्यावर आपलं जे काही काम आहे देवाने आपल्याला नेमून दिलेलं आहे आयुष्यात ते करत आपण जेव्हा मोक्षाकडे जायला लागतो, तेव्हा आपल्याला आयुर्वेदातल्या उरलेल्या ज्ञानाची गरज पडते, ती म्हणजे त्यातलं तत्वज्ञान. तेव्हा सांगायचा उद्देश माझा परत एकदा पहिल्या पॉइंटचा हाच आहे की आलात की हे औषध घ्या आणि बरे व्हा, ही आयुर्वेदाची खरी धारणा नाहीच. आयुर्वेदाची धारणा आहे की तुमचं सबंध आयुष्य तुम्ही कशा तऱ्हेने काढलं तर मोक्ष हा जो कॉन्सेप्ट सांगितलेला आहे त्याच्याकडे जाणं तुम्हाला सगळ्यात सोपं जाईल. आता आपल्या या नमस्कार ग्रुपवर आपण रोज इतकं सगळं वाचतो. सांगा बरं, ते वाचून आपल्या मनाला काय वाटतं? सगळ्यात पहिली अनुभूती येते ती म्हणजे शांतीची. आणि जेव्हा मनुष्य पीस ही फिलिंग घेतो, शांती ही जेव्हा त्याला इच्छा किंवा फिलिंग त्याच्या मनामध्ये येते, तेव्हा तो सगळ्यात सुखी असतो. आता
पुढच्या भागाकडे जाऊया. आता आपण थोडासा विचार करूया की आजच्या काळामध्ये आपण असमाधानी का बरं आहोत. याचं कारण आहे की आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे आपलं नाहीच त्याची कॉपी करून किंवा ते बळजबरीने आपल्याला लावून घेऊन किंवा आपल्यामध्ये आत्मसात करायचा आपण एक जबरदस्तीचा प्रयत्न करतोय. जर आपण आत डोकावून बघितलं तर कदाचित आपल्याला याचं उत्तर हो असं येईल. आता काय आपलं नाहीये, तर जे आचार विचार परदेशी किंवा फॉरेनर्स किंवा बाह्य देशातल्या लोकांकडून आपल्याकडे आज जे ट्रान्सफर होत आहेत इंटरनेटच्या अतिशय सुलभ उपलब्धीमुळे किंवा कुठल्याही इतर कारणांमुळे असेल, त्यांचा आपण विचार न करता आपण त्यांचा ऍक्सेप्टन्स करतोय, त्यांचा आपण वापर करायचा प्रयत्न करतोय, जबरदस्तीने आपण ते स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करतोय. इथे आपल्या सुखाला आणि शांतीला सगळ्यात पहिला एक तडा जो म्हणतात तो जातो. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्ही आणि आम्ही नेहमी एक शब्द वापरतो की कुल आमच्या कुळातच असं नाही, आमच्या घराण्यातच हा प्रकार नाही. यातून आपल्याला काय म्हणायचं असतं, यातून आपल्याला म्हणायचं असतं की आमची एक ठराविक जेनेटिक कॉन्सेप्ट आहे, आमचा एक ठराविक साचा आहे, आमची एक ठराविक घडवणूक आहे. तेव्हा जी शरीराची घडवणूक या भारत भूमीतल्या लोकांची आहे, जे जेनेटिक स्ट्रक्चर आहे त्याला अनुसरूनच आपण आजपर्यंत आपले आईबाप, आपल्या आईबापांचे आईबाप खाणं पिणं राहणं उठणं बसणं हे सगळं करत होते. ते जेव्हा आपण हळूहळू कुठल्या तरी विचारांनी किंवा जस्ट एक कॉपी करण्याच्या एक प्रयत्नाने आपण जे बदललं, तिथे आपल्या सुखाला आणि शांतीला एक तडा उत्पन्न झाला. आता परत आयुर्वेदाच्या बेसिक विचारांकडे वळूया. 2-3च मी तुम्हाला आज त्यातली बेसिक्स सांगणार आहे. कारण की जसं म्हणले तसं इंट्रोडक्टरी आज फक्त माझं एक बोलणं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 3 दोष वात पित्त कफ, 7 धातू रसरक्त मांसमेध अस्थि मज्जा शुक्र आणि पंचमहाभूत आत्मा मन आणि ओज यांनी बनलेला हा आपला देह आहे. याच्यामध्ये सगळ्यात आपण हे शब्द वापरत असतो नेहमी, 3 दोष म्हणतो किंवा माझा वात वाढला म्हणतो, मला हे झालं पित्त झालं किंवा जे काय आपण म्हणत असतो. सप्तधातू हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. पण आपण केवळ आपण नाही आहोत, आपण या युनिव्हर्स मधल्या या 5 सगळ्यात मोठ्या एलिमेंट्सची पृथ्वी जल तेज आप वायू आकाश या 5 घटकांनी आपल्या शरीरातला एक एक कण कण बनलेला आहे. आपले डोळे तेजाचा एक उच्चार आहेत, आपली आतडी अग्नीचा एक प्रकटीकरण भाव आहेत, आपली हाडं आपली मज्जासंस्था ही पृथ्वी आकाश जल यांच्या घटनेतून बनलेली आहे. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी आणि हा जो काही एक जो विचार आहे तो आपल्याला आपल्या युनिव्हर्सशी जोडणारा आहे. आपण ह्या सगळ्यापेक्षा वेगळे आहोत हे समजण्याची चूक आपण कधी करता कामा नये. आता अग्नी विचार हा आयुर्वेदासाठी बेसिक विचार. सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट आयुर्वेदाने कुठला मांडला आहे तर रोगाः सर्वेपि मंदेनो. कुठलाही आजार, जगातला कुठलाही आजार अग्नी मांद्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजेच उलट्या अर्थाने अग्नी मांद्य जर तुम्ही
ट्रीट केलं, नीट ठेवलं, तर रोग होण्याची शक्यताच तुम्हाला उत्पन्न होत नाही. आता अग्नी म्हणजे जो 12 वाजता 1 वाजता जो पोटात आपल्याला हाक मारतो तो का? नाही. केवळ तो अग्नी नव्हे. तो झाला एक कायाग्नी. मला एक सांगा, आपल्या शरीरामध्ये रक्त किंवा ह्या ज्या पेशी आहेत किंवा लोकं म्हणतात, की आता हे वयस्कर झाले त्यामुळे त्यांचा मेंदू थोडा म्हातारा झालाय किंवा यांचं लिव्हर थोडं खराब झालंय किंवा यांचं हे कसं काय होतं? हे होतं कारण की सेल्स मोडतात, परत नवीन बनतात. खराब होतात, परत नवीन बनतात. डिस्ट्रक्शन अँड रिज्युव्हिनेशन या 2 प्रोसेसेस सतत चालू असतात. काहीही करायचं आणि काहीही मोडायचं, तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा लागते उष्णता. ही उष्णता म्हणजेच अग्नी कॉन्सेप्ट. केवळ पोटात 12 वाजता लागणारी भूक म्हणजे अग्नी नव्हे. अग्नी म्हणजे शरीरातल्या एक मायन्यूट सेल लेव्हल पर्यंत सुद्धा जो सतत कार्यरत असतो, ज्याच्यामुळे आपण जिवंत म्हणले जातो, तो आहे अग्नी. अग्नी नसेल तर आपल्याला विचार सुद्धा करता येणार नाही. कारण मनाच्या भ्रमणाला सुद्धा अग्नीची गरज पडते. म्हणूनच आयुर्वेद काय सांगतो, रोगः सर्वेपि बंधेग्नो. याच्यामधून मानस रोग सुद्धा सुटलेले नाहीत. मानस रोगांची चिकित्सा केवळ ट्रँक्विलायझर्स किंवा केवळ झोपेची औषधं किंवा त्यांना केवळ कुठल्याही तऱ्हेने एक औषधं देऊन त्याला बंद करणे ही असू शकत नाही. त्याला ओपन अप करणे आणि त्याचा अग्नी जो धात्वाग्नीच्या स्वरूपात असेल किंवा कायाग्नीच्या स्वरूपात असेल किंवा चेतनेच्या स्वरूपात असेल किंवा मनाच्या ठिकाणी असलेला असेल, त्याच्यावर चिकित्सा किंवा उपाय किंवा कुठल्याही तऱ्हेने त्याचं पुनर्निर्माण करणे म्हणजे रोगाचा नाश आहे. आता हा एक कॉन्सेप्ट झाला. पण आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्यात वेगळं काय? ह्याच्यातही तुम्ही परत ट्रीटमेंटचीच तर गोष्ट करताय. पण त्याच्या आधी आयुर्वेद एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे निदान परिवर्जन. जो माझा स्पेशालिटी सब्जेक्ट आहे, तो डायग्नोसिस अँड पॅथोजेनेसिस या कॅटेगरीमध्ये येतो. त्याच्यामध्ये आम्ही असं मानतो, की अर्ध चिकित्सेचं श्रेय हे आपण जी कारणं आहेत, त्यांचा वापर करणं बंद करण्याने होतं. उदाहरण देते. जर समजा तुम्हाला सर्दी झाली आणि तुम्हाला माहिती आहे, की मला अमुक-तमुक ठिकाणी एसी मध्ये जास्त बसल्याने किंवा गार पाणी प्यायल्याने किंवा कुठल्याही एका कारणाने धूर आल्याने किंवा जे काय आहे, त्यांनी मला सर्दी होते. ते कारण जोवर तुम्ही आपल्या आयुष्यातून कॅन्सल करत नाही, तोवर तुम्ही कितीही औषधं घ्या. औषधांची स्ट्रेंथ फक्त वाढत जाते. शरीराची औषध ऍक्सेप्ट करायची शक्ती संपत जाते, पण तुमचा आजार बरा होत नाही. तेव्हा अर्ध चिकित्सा फल म्हटलंय आयुर्वेदाने निदान परिवर्जनाला. जी कारणं आहेत त्याचा आपला आपण अभ्यास करा, की कशामुळे हे मला झालेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर बेसिसवर का होईना, पण ती कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तुम्हाला बहुतांश वेळा डॉक्टरची पायरी चढायची वेळ येत नाही. तेव्हा निदान परिवर्जन आणि अग्नी संरक्षण या 2 गोष्टी प्रत्येक माणसाने केल्या तर रोजच्या सकाळी हसऱ्या चेहऱ्याने उठायला मला तरी काही प्रॉब्लेम दिसत नाही. त्याच्यानंतर येतो की मग रोग का बरं होतात? एवढं जर आपल्याकडे ज्ञान आहे, भारत इंडिजिनस सायन्स आहे. मला एक फार गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते, की अनेक लोक जे काही वेळेला ॲलोपॅथी शिकलेले असतात किंवा काही वेळेला कुठल्यातरी दुसऱ्या विचाराने प्रवृत्त असतात किंवा कुठल्याही कारणाने असेल. एक प्रश्न मला विचारतात, तुमच्या आयुर्वेदात आहे का हो याच्यासाठी काही? तेव्हा मला आज तुम्हाला हे एक सांगायचं की हे तुमच्यातर्फे तुम्ही सगळ्यांना सांगा, की आयुर्वेद हा माझा किंवा यांचा किंवा त्यांचा नाही. जो
कोणी भारतामध्ये जन्माला आलाय, ज्याच्यामध्ये भारतीय जीन्स आहेत, त्या सगळ्यांचा आयुर्वेद आहे. आयुष्य हे सगळ्यांना जगायचंय आणि त्याचं शास्त्र आयुष्य जगण्याचं काय आहे हे आपल्याला आयुर्वेदाने जर सांगितलंय, तर आपण तुमचा आणि यांचा आयुर्वेद असं भाग करू शकत नाही. आता बॅक टू द पॉइंट, की तुम्ही म्हणाल की मग रोग का होतात जर एवढं सगळं आहे? एक अग्नी आपला सांभाळला, एक सगळं बघितलं, काय निदान सेवा केली नाही किंवा हेतू जर घेतलेच नाही, तर रोग कशाला व्हायला पाहिजे? तर त्याचं उत्तर आयुर्वेदाने असं दिलंय, कालार्थ कर्मणा योगो हीन मिथ्याति मात्र का सम्यक योगश्च विज्ञेयो रोगा रोगैक कारणम. याचं कारण, याचा अर्थ असा आहे की रोग आणि निरोग किंवा निरोगी अवस्था हे होण्याची आणि न होण्याची ठराविक 3 कारणं आहेत. ती म्हणजे काल, अर्थ आणि कर्म यांचा उपयोग. आता काल, कालाचा उपयोग म्हणजे काय? तर हीन, मिथ्या आणि अतिमात्रेमध्ये या 3 गोष्टींचं येणं किंवा असणं. उदाहरण मी तुम्हाला देईन. आता या मागच्याच वर्षी तुम्ही बघितलं की महाराष्ट्रात पाऊसच थांबत नव्हता. पावसाळा नव्हता तरी पाऊस चालूच होता, इतका चालू होता की त्यांनी असंख्य रोग आणले. तर तो कालाचा काय झाला? अतियोग झाला. काही वेळा असं झालं की अजिबातच पाऊस आला नाही, पूर्ण दुष्काळ पडला आणि संबंध त्याच्यामुळे एक वेगळ्या तऱ्हेची महामारी उत्पन्न झाली. कालाचा हीन योग झाला. आणि जेव्हा जेवायला पाहिजे, थंडीमध्ये थंडी नसताना उन्हाळा येणे, उन्हाळ्यात थंडी सारखं अवस्था उत्पन्न होणे, ही जेव्हा स्थिती उत्पन्न होते, तेव्हा कालाचे हे प्रकार जे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत, जे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, याला आपण एकाच गोष्टींनी तोंड देऊ शकतो, ते म्हणजे उत्तम व्याधी क्षमत्व ठेवून. परत एकदा थोडंसं विषयांतर होईल पण सांगते, की कोविडमध्ये आपण जे ऐकता आहात, आपल्यातल्या काही जणांना कोविड झाला असेल, काही जणांना झालाच नाही. कसं काय नाही झालं बरं? त्यांनी काही या हवेत श्वास नाही घेतला का? ते बिलकुल एकदम कुठे गुहेत जाऊन राहिले किंवा काही असं झालं की त्यांनी आपल्या भोवती कवच नाही, काहीच नाही. ते इथेच होते, सगळ्यांबरोबर राहत होते. सगळ्यांसारख्याच हवेत श्वास घेत होते, तेच पाणी पित होते, सगळं काही तसंच होतं. का बरं झालं? कारण की त्यांचं व्याधी क्षमत्व उत्तम होतं. तेव्हा कालाच्या अतिहीन मिथ्यामध्ये जास्त आपण काही करू शकत नाही. पण तीच गोष्ट इंद्रियांच्या हीन मिथ्या आणि अतियोगाबाबत आपण जरूर प्रयत्न करू शकतो. या ग्रुपमध्ये जी वारंवार जी प्रवचनं सांगितली जातात आणि जो काही एक ज्ञान सांगितलं जातं, ते माझ्या मते तरी सर्व काही इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वापरायचं ज्ञान आहे असं मला वाटतं. आणि तो अत्यंत एक उत्तम मार्ग हा या ग्रुप मार्फत सुरू झालेला आहे. तर आपण ह्याला कसं आणू शकतो कंट्रोलमध्ये? आता इंद्रियांचा हीन मिथ्याती योग म्हणजे काय बरं? एक साधं उदाहरण देईन मी तुम्हाला. कान कान घ्या आपले. एक इंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय आहे ते 5 ज्ञानेंद्रियांपैकी. कानाचं एक उदाहरण घेऊया. आता आपण बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी बोलते. समजा मी आत्ता या भाषणामध्ये किंवा हे जे काही मी सांगते त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्यांदी किंचाळून जर मी बोलायला लागले किंवा माझी डेसिबल्स जी आहेत साऊंडची ती एकदम हजार पटींनी समजा वाढली, तर काय होईल हो तुमच्या कानाला? तुमचे कान कानठळ्या बसायच्या लेवलला जातील आणि तुम्हाला थोड्या वेळाने डोकं दुखायला लागेल आणि जे अगदी नाजूक असतील किंवा काय किंवा ज्यांना बीपी ऑलरेडी असेल त्यांचं बीपी शूट होईल किंवा डोकं दुखून फुटतंय का काय असं होईल किंवा काही जणांना चक्कर सुद्धा येईल. कर्कश आवाजाच्या माईक शेजारी किंवा स्पीकर शेजारी गणपतीच्या पंडालमध्ये बसल्याची आठवण करा. जे होतं तो होतो अतियोग. आता हीन योग, की तुम्हाला हे मी जे सांगतेय जे काय सो कॉल्ड ज्ञान आज, ते तुम्हाला ऐकायची इच्छा आहे. पण मी समजा अगदी अशा आवाजात बोलायला असं तर थोड्या वेळाने तुम्हाला काय होईल बरं? तुम्हाला असं पहिल्यांदा असं वाटेल की का
बरं माझ्या माईकमध्ये खराब आहे का काय? मला ऐकू येत नाही का काय? हे काय चाललंय? थोड्या वेळाने तुम्ही इकडे-तिकडे काहीतरी टेक्निकल एरर आहे का हे बघाल, तरी सुद्धा तसंच ऐकू येतंय. तुम्ही आणिक सहन कराल. थोडंसं आणिक सहन करा. थोड्याने तुम्हाला चक्क राग यायला लागेल, की हे काय? आमचा एकतर 1 तास घेतला आणि इथं काही ऐकू पण येत नाही. काय ही बाई बोलते, काही समजायला मार्ग नाही. म्हणजेच एका तऱ्हेने तुमचं मानसिक शांतता जी आहे ती नष्ट होईल आणि ती तुम्हाला हळू-हळू राग आणि इतर दोषांकडे घेऊन जाईल आणि हळू-हळू हे जर रोज होत गेलं, हे जर सातत्याने होत गेलं, तर तुम्हाला मानसिक आणि मानसिकातून शारीरिक काही वेदना किंवा रोग उत्पन्न होण्याची शक्यता उत्पन्न होते. पूर्वीच्या काळी कैद्यांना पिन ड्रॉप सायलेन्समध्ये ठेवायची शिक्षा यासाठीच द्यायची, की काही दिवसांनी ते जोरजोरात किंचाळून आपला गुन्हा मान्य करायचे, की हो मी हे केलंय, हे शांतता बंद करा पहिली. तेव्हा हा झाला हीनयोग आणि मिथ्यायोग. साधी गोष्ट आहे. सकाळी आपण उठलो, आपल्या घरच्यांनी कोणीतरी छानपैकी आपल्याला आवडणारं संगीत लावलंय किंवा काहीतरी उत्तम घरामध्ये जे इथे पुरुष असतील त्यांची बायको घरात छानपैकी चहा करते, त्याचा आवाज ऐकू येतोय भांड्यांचा किंवा ज्या बायका आहेत त्यांना जे आवडत असतील ते आवाज उत्पन्न होतायत. मुलं चांगली बोलतायत, काही करतायत. आपल्याला बरं वाटतं. पण हेच जर शेजारच्यांच्या प्रचंड भांडणांनी आणि शिव्या, शाप आणि मारामारी चालू आहे किंवा काहीतरी हे चालू ह्या आवाजांनी जर आपण जागे झालो, आपल्या मनाची शांतता, आनंद, चाहे आपण कितीही सुखात 5 स्टार मध्ये झोपलेलो असू, आपली 1 मिनिटात खतम होते. हा होतो मिथ्यायोग. ह्या 3 गोष्टींपासून आयुर्वेदाने आपल्याला वाचायला सांगितलं. आपल्याला स्वतःची जपणूक करायला सांगितलंय सगळ्या इंद्रियांसाठी. डोळे झाले, कान झाले, जिव्हा झाली, नाक झालं, हातपाय झाले, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या सगळ्यांसाठी ह्या जर हीन मिथ्याती योगापासून आपण वाचलो, तर आपण पहिला हेतू आपल्या आयुष्यातला आपण सक्सेसफुली आपण थांबवला असं होईल. पण दोस्तो असं होतं का सांगा बरं? असं होत नाही. असं का होत नाही? कारण की मला माहिती आहे, की बाई मला डायबिटीस आहे, मला शुगर आहे. मला हे खायचं नाहीये. पण जेव्हा सगळेजण आईस्क्रीम खायला लागतात किंवा हे खायला लागतात, तेव्हा आपण स्वतःला काय सांगतो? एका याने काय होतंय? उद्या पाहिजे तर कमी खा. काही नाही, थोडंसं खाल्लं तर चालतं. आणि आपण दाबून आईस्क्रीम खातो त्या दिवशी. पुरुषांच्या बाबतीत बरेचदा असं होतं, की त्यांना माहिती असतं, की सगळ्या जर एवढं छापून येतंय, की सिगारेट is injurious to health, cigar smoking, drinking is injurious to health, it causes cancer. फार मोठ्या-मोठ्या पाट्या आहेत सिनेमाच्या आधी सगळीकडे. पण तरी सुद्धा जेव्हा कुठली पार्टी किंवा जेव्हा काही उत्पन्न होतं किंवा कुठल्याही तऱ्हेचा असा एक प्रलोभन जेव्हा उत्पन्न होतं, तेव्हा माणूस काय करतो? आपली पूर्वीची स्मृती, आपली आपले आपला स्वतःवरचा संयम हा आपोआप थोडासा विसरतो. आणि याला एक उत्तम नाव आयुर्वेदाने दिलंय ते म्हणजे प्रज्ञापराध. प्रज्ञेचा अपराध. बुद्धी म्हणजे प्रज्ञा. बुद्धी जे तुम्हाला सांगते, डायरेक्शन देते, बाबा रे हे करू नकोस, यांनी तुला असं झालं होतं मागच्या वेळेला. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण परत त्या कारणाचा किंवा हेतूचा किंवा त्या निदानाचा आपण परत एकदा आपल्यामध्ये अंतर्भाव करून घेतो किंवा ते आपण उपयोग करतो त्याचा आणि तिथे पुन्हा एकदा रोगाची सुरुवात होते. तेव्हा प्रज्ञापराध हा जितका टाळता येईल तितका रोगाशी आपला संबंधच येणार नाही. आणि हा कसा टाळायचा? तर तुमचा म्हणजे आपला हा जो ग्रुप आहे, की त्याच्यामध्ये मनाच्या कंट्रोलसाठीच तर सगळं काही हे सांगतात ना. शेवटी त्याच बॅलन्सवर म्हणजे मला पुन्हा एकदा काय सांगायचंय, की आयुर्वेद आणि आपण जे काही वाचतो, लिहितो, विचार करतो किंवा ह्या ग्रुपवर किंवा इतरही कुठल्या ग्रुपवर किंवा पुस्तकं वाचून तुम्ही जे ज्ञान घेत असाल, त्याच्यापेक्षा फार वेगळा नाहीये. आयुर्वेद हेच शास्त्र आहे, जे की तुम्हाला तुमच्या मूल अवस्थेकडे घेऊन जातं. तुमच्या बुद्धीकडे परत घेऊन जातं. तुमच्या धारणा शक्तीकडे परत घेऊन जातं. त्याच्यानंतर उरतो तो परिणाम.
तिसरा हेतू आयुर्वेदाने 3च हेतू सांगितलेत रोग होण्याचे. एक हा की अतिहीन मिथ्या प्रमाणामध्ये वापर वस्तूंचा किंवा भोवतालच्या गोष्टींचा. एक आपल्या मनावर कंट्रोल नसणे, प्रज्ञापराध हा. आणि तिसरा सांगितलाय परिणाम. परिणाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, काळ. खूप मी ठरवलं की मला 16 वर्षाच्या मुलीसारखंच दिसायचंय. काहीही होऊ देत. किती मी ट्रीटमेंट्स घेतल्या, किती काय घेतल्या. शक्य आहे का सांगा? मला 16 वर्षाचं राहणं, 20 वर्षाचं राहणं, 35च वर्षाचं राहणं नाही. आंबा झाडाला लागला, छोटी कैरी आहे. तिला वाटलं नाही मी कैरीच राहणार, मला नाहीच व्हायचा आंबा. शक्य आहे का सांगा? नाही. तर हा आहे परिणाम. जन्म, स्थान आणि क्षय या 3 अवस्था ज्या प्रभू शंकराच्या हातामध्ये आहेत, त्या पूर्ण करणं आणि त्यांच्यानुसार आपलं आयुष्य काढणं हे आपल्यासाठी कर्मप्राप्त आहे. ह्याच्यामध्ये आजची जी एक फॅड्स आहेत त्याबद्दल मी आता बोलणार की जे आपण नाहीच ते दिसायचा, ते असायचा, ते दाखवायचा व्यर्थ प्रयत्न करण्याची काहीही गरज आयुर्वेद सांगत नाही. तुम्ही जर लहान असला वयाने तुम्ही लहान मुलासारखे दिसाल, तुम्ही तरुण असलात तुम्ही तरुण दिसाल, तुम्ही मॅच्युअर झालात तुम्ही मॅच्युअर दिसाल, तुम्ही वृद्ध झालात तुम्ही वृद्ध माणसासारखे दिसाल. त्यात वाईट काहीही दिसणार नाही. त्याच्यामध्ये त्याच्या ढवळाढवळ करून काळाला म्हटलेले निष्प्रतिद्वंद्वी, तुम्ही त्याच्याशी लढाईच घेऊ शकत नाही, तुम्ही त्याच्याशी लढूच शकत नाही. पण आजच्या तुम्ही घटनांचा विचार केला तर स्त्री पुरुष सगळ्यांमध्ये आपण जे नाही ते दाखवण्याचा एक चढाओढ लागलेली आहे. आणि तिथे मानसिक आणि शारीरिक थकवा हा आपल्याला प्रचंड यायला लागलेला आहे, जो की अनेक विध आजारांचं कारण. तेव्हा ही जी एक ह्याला फॅडच म्हणेन मी, हेही परदेशातूनच आलंय. पण त्यांच्याकडून ते का आलंय ह्याचा आपण विचार करतो. त्यांची हवाच वेगळी आहे, त्यांचं जीवनमान वेगळं आहे, त्यांचे जीन्स वेगळे आहेत, त्यांची राहण्याची जिवंत राहण्याची लॉन्जिव्हिटीच वेगळी आहे. तेव्हा त्यांचं आपल्यासारखं आपण त्यांच्यासारखं हे होण्याचा अट्टाहास करण्याची गरजच नाहीये. यामुळे होतं एवढंच की तुम्ही डॉक्टरांच्या फेऱ्या जास्त घालताय आणि केमिस्ट लोकांची मजा होती. तिसरा आहे, आता अर्धा तास मला वाटतं राहिला किंवा थोडीशीच मिनिटं राहिली. मी तुम्हाला पटापट एक गोष्ट सांगेन की आयुर्वेद काय काय आणखीन सांगतो. त्याच्यातनं जर आणखीन खूप असं तुम्हाला खरंच इच्छा असली तर आपण छोट्या छोट्या ह्याच्यावरती आणखी 15-15 मिनिटाचं कधीतरी बोलूया. पण मला आज तुम्हाला एवढंच सांगायचंय की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णा जीर्णे निरूपयन् रक्षार्थम आयुषः स्वस्थो. ब्रह्म मुहूर्तावर उठा, हे सगळेजण तुम्ही वाचता व्हॉट्सअपवर की पहाटे 4ला उठा, पण पुढचं वाचत नाही. पुढे आयुर्वेदाने काय सांगितलंय, जीर्णा जीर्णे निरूपयन्, रात्री खाल्लेला आहार तुमचा व्यवस्थित पचला आहे का नाही हे बघून उठा. फोर्सफुली 4 वाजता उठून ती उठते म्हणून मी पण उठणार, मी पण काय ते पुशअप्स करणार, या भानगडीत पडू नका. आपलं शेड्यूल ठरवा. आपण रात्री जेवलेलं अन्न पचल्याशिवाय उठायची परवानगी आयुर्वेद देत नाही. याचा अर्थ असाही नाही की रात्री प्रचंड जेवून तुम्ही 12 वाजता उठा दुसऱ्या दिवशी. नाही. आता या जेवणावरनं एक आठवण झाली की आजकाल एक लोकांना वाटतं की जेवल्यावर फिरायला गेलंच पाहिजे. या गोष्टीला आयुर्वेद मना करतो. जेवल्या क्षणी चालायला जाण्याला आयुर्वेदाचा विरोध आहे. आयुर्वेद सांगतो की थोडा वेळ तुम्ही विश्रांती घेऊन किंवा फारसं काही शारीरिक कष्ट न करता साधं घरातलं काही आवराआवर करणे, झाकपाक करणे इत्यादी काम करून मग तुम्ही फिरायला गेलात तर ठीक आहे. ताबडतोब फिरायला जाणं हे हृदयाच्या हार्ट हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाही, हे आयुर्वेद सांगतो. दुसरी गोष्ट काय सांगतो की दिवसा तुम्ही जेवा आणि भरपूर जेवा, आणि जेवलेलं न पचलं तुम्हाला वाटत असलं जड जड जरा जरी, तरी पण तुम्ही रात्री जेवलात तर बाधा नाहीये.
पण रात्रीचं जेवलेलं पचल्याशिवाय तुम्ही जर सकाळी जेवलात ताबडतोब उठून, ज्याला की आणखी एक फॅडच म्हणेन मी, ब्रेकफास्ट हे जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना फार म्हणजे अनेकांना ह्याच्याबद्दल शंकाही उत्पन्न होतील की आजकाल एक आपल्या डोक्यावर एक बिंबवलं गेलंय की ब्रेकफास्ट म्हणजे फार ते फास्टचा ब्रेक करायचा, त्याच्याशिवाय काही नाही, हेवी ब्रेकफास्ट पाहिजे, सगळं पाहिजे. अहो पण ते कोण करतात? ते लोक करतात की जे डिनर सुद्धा करत नाहीत, जे सफर करतात 5 आणि 6 वाजता संध्याकाळच्या ह्याच्यात लाईट खाऊन ते पुन्हा काहीही खात नाहीत. सकाळी उठल्यावर ते त्यासाठी हेवी ब्रेकफास्ट करतात. सांगा बरं आपल्याकडे ही पद्धत आहे का? आपण 8:30-9 ला पानं मांडून व्यवस्थित पोळी असली पोळी, भाजी, काय भात, भाकरी काय तुमचं असेल ते, खिचडी, तूप सगळं करून खातो, झोपतो आणि ताबडतोब उठल्यानंतर आपलं पचलंय की नाही रात्रीचं अन्न हे न बघताच आपण पुन्हा त्या हेवी ब्रेकफास्ट साठी बसतो. नीट विचार करून बघा, तुमच्या सगळ्यांच्या मागच्या पिढ्यांमध्ये सकाळी नाश्ता करण्याची किंवा पोहे, उपमा किंवा रोज कंपल्सरीली 2-2 बशा खाण्याची मला वाटतं फक्त रविवार हीच एक वेळ होती. रोज रोज असं असायचंच नाही. तेव्हा आयुर्वेदाचा हा जो ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे हा उत्तम उपाय आहे. सगळ्यांनी उठा पहाटे, पण पुढचंही लक्षात ठेवा, जीर्णं निरूपयन्. रात्री अशा वेळेला एवढंच जेवा की जे व्यवस्थित रात्रभरामध्ये पचून जाईल. आयुर्वेद सांगतो हृदय हे कमळ आहे. ते कमळ जसं कमळ दिवसा उगवलेलं असतं, उमललेलं असतं, रात्री बंद होतं. त्या तऱ्हेने हृदय सुद्धा रात्री कमी काम करतं. त्याला पंपिंग करणे किंवा त्याच्यामध्ये रक्त पुरवठा करणे हे थोडंसं स्लो करतं. ह्यामुळे रक्तामध्ये अभिसरण होण्याची क्रिया पण कमी होते. म्हणूनच रात्रीचं जेवण हे मॉडरेट असणं, उपाशी म्हणत नाही मी, मॉडरेट असणं, लवकर शक्य तितकं 8:30च्या अलीकडे जर झालं तर उत्तमच आहे. मग तुम्ही तुमचं सगळं काय फिरणं करा, काय करा, झोपा आणि मग तुम्ही जरूर सकाळी उठून तुमचा जो काय नाश्ता आहे किंवा जे काय आहे ते खाण्याचं हे सुरू करा. मी आज कुणाचंही काही बंद करणे किंवा कुणाला काही नवीन हे खा ते खा हे सांगण्यासाठी बसलेले नाही. मी फक्त एवढंच सांगते की बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आयुर्वेदाबद्दल लोक सांगायला विसरतात त्या लक्षात आणून देण्याचा माझा इथे एक प्रयत्न आहे. आता अनेक गोष्टी सांगितल्यात की दंत धावन करावं, बाभळीच्या काड्यांनी करावं किंवा आणखी नस नाकात टाकावं, नाभी पुरण. मी एवढंच सांगेन, आजच्या काळामध्ये चांगल्या ब्रँडचे, स्वदेशी ब्रँडचे, ज्याला तुम्ही ऑर्गॅनिक म्हणता किंवा तुमच्या घरी शेती असेल, तुमचं स्वतःचं असेल, तुमच्या कुंडीत झाड असेल, तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून तुम्ही ह्या सगळ्या क्रिया करा. काहीच नाही तर खोबरेल तेल आहे तुमच्याकडे, साजूक तूप आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, त्याचे 2-2 थेंब नाकात टाका रात्री झोपताना. बघा तुमचं सायनस किती दिवसात कमी होतं. त्याच्यावरती डायरेक्ट एसी मात्र घेऊ नका. खोबरेल तेल तुमच्या नाभीमध्ये रोज 4 थेंब टाकून झोपा. बघा तुमची बॉवेल मोशन सकाळी सकाळी कशी फटाफट सुधारतात ते. अगदीच क्रूर कोष्ठ असेल, अगदीच कॉन्स्टिपेशन असेल, एरंडेल तेल टाका, तळपायाला लावा. बघा तुम्हाला त्या सगळ्या ज्याला पर्गेटिव्ह आहेत, ज्यांनी इंटेस्टाईन्स आपली एकदम हलकी लूज होऊन जातात, त्यांची गरज फार कमी पडेल. बेसिक याच्यामध्ये जे काय तुम्हाला उत्तम तऱ्हेने वापरता येतं, ज्याच्यामध्ये फॅडची गरज नाही, ब्रँडची गरज नाही, यांनी घेतलं म्हणून करण्याची गरज नाही, त्या सगळ्याचा वापर तुम्ही करा. तुम्हाला जिम मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही हे मी सांगेन. अजिबात गरज नाहीये. कारण की आयुर्वेदाने व्यायामच मुळी अर्धे शक्त्याम करायला सांगितलंय. आता माझी शक्ती किती आहे हे तुम्ही कसं ठरवणार? किंवा तो जिम ट्रेनर कसा ठरवणार? माझी शक्ती किती आहे हे मलाच ठरवायला पाहिजे. आणि त्याचं एक उत्तम आयुर्वेदाने एक त्याचं प्रमाण पण सांगितलं की डोक्यावरती घाम आला की तुमची ताकद संपली. तिथे थांबा. फटाफट येणारे हार्ट अटॅक जे येत आहेत आज जिम मध्ये ते ह्या फॅडमुळे येत आहेत. घरातली कामं खाली वाकून केर काढा आणि घरातली कणिक मळा आणि या सगळ्यांनी बघा तुमच्या शरीराला किती सर्वांग व्यायाम होतोय ते. तेव्हा हा आयुर्वेद आहे. ह्या तऱ्हेने
सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता लास्ट एक सांगते. जेवणाची पद्धत. अगदी बदला, आजपासून बदला. आयुर्वेदाने एकच सांगितलंय, तन्मना भुंजीत. म्हणजे मन लावून जेवा. अजिबात बोलताना किंवा हे करताना लहानपणी आपल्याला आई-वडील रागवायचे. आठवतंय की काय बडबड लावली जेवताना बोलायचं नाही. योग्य होतं. टीव्हीचा आवाज नको. बेडवर बसून जेवू नका. जितकं जमेल तितकं मांडी घालून जेवा. पोटावर ताण येऊ द्या. त्या ताणाने तुमचं पचन सुधारतं. गरज नाहीये गोळ्या घेण्याची, डायजेस्टिव्ह पिल्स. काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमचं जेवा. तुमची भाजी, भाकरी, आमटी जे काय करतात तेच जेवा. आपल्या पद्धतीने जेवा. टेबलावरच जेवायचं असेल तर जेवा. पण निदान गप्पा मारत, राग येत, हसत, काही चर्चा करत बोलून जेवू नका. तेवढा तर एक नियम सांभाळा. बघा ते जेवण पण एक मेडिटेशन होऊन जाईल. आता 2 ऋतूचे 2 मेन भाग आहेत. एक आहे आदान, एक आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे निसर्ग आपल्याला देतो, जसं की थंडीत आपण जाड होतो, तूप खातो एक्सेट्रा. आणि उन्हाळ्यात आपण बारीक होतो, आपल्यातलं निसर्ग परत घेऊन जातो. घेऊ द्या आणि देऊ द्या. त्याच्यामध्ये हा विचार करू नका की कॅलरीज वाढतील का, आणि त्याच्यात हा विचार करू नका की डिहायड्रेशन होईल का. निसर्गाचं काम निसर्गाला करू द्या. घरामध्ये 2 झाडं जरूर लावा. त्यांची पूजा करा. मी तर म्हणेन त्यांच्यात ईश्वर बघा. एक विचार करा, माती सगळ्यांसाठी सारखीच आहे. नारळ वेगळा होतो, जास्वंदीचं फूल वेगळं होतं आणि चिक्कू वेगळा होतो. कोण करतो बरं हे? हे करतो देव. तेव्हा त्यांची पूजा करा, त्यांच्याशी एकनिष्ठ राहा आणि मुलांनाही आपल्या सांगा की झाडं असणं आणि आपला त्यांच्याशी संपर्क असणं म्हणजे आपला ईश्वराशी सतत डायरेक्ट संबंध आहे. आता लास्ट एक सूत्र सांगून मी संपवीन. ते म्हणजे पाणी पिण्याबद्दल. अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम. भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम. अजीर्ण झालं, पोट पचत नाही, बिलकुल काही खाऊ नका. नो डायजेस्टिव्ह पिल्स. 2 लवंगा घ्या, 1 बाटलीभर पाणी घ्या, 1 लिटर. 2-4 लवंगा उकळा. ते पाणी तुम्ही कोमट प्या. तुमचं पोट ठीक होतं. जीर्णे वारी बलप्रदम. जेव्हा चांगली तब्येत आहे, पाहिजे तेव्हा पाणी प्या. भोजनामध्ये जरूर थोडं पाणी प्या. भोजन अंते विषप्रदम. जेवण झाल्यावर एकदम भरपूर पाणी पिण्याची काही लोकांना सवय असते. जेवण पूर्ण कोरडं करतात ते. त्यांनी होतं काय, की आपण पहिल्या चॅप्टर मध्ये जो अग्नीबद्दल बोललो ना, जो तयार असतो की द्या मला, मी पचन करतो आणि चांगलं काहीतरी अन्नरस तयार करतो, त्याला त्याच्यात जलाचा जो थंडावा आहे, जो शीतता आहे, तो कमी करते आणि तुमचं पचन हळूहळू मंद होत जातं. आज पाणी प्यायलं म्हणजे उद्या रोग होतील असं नाही. निदान सातत्य हे रोगाकडे घेऊन जाणारं असतं. आता सगळ्यात शेवटी मी एक सांगेन की आयुर्वेदाचा आणखी एक फार चांगला अध्याय आहे अष्टांग संग्रहाच्या मध्ये. त्याचं नाव आहे अग्र्य संग्रह. अग्र्य म्हणजे प्रमुख किंवा ज्याला मेन म्हणतात, लीडर. प्रत्येक गोष्टीचा एक प्रमुख आयुर्वेदाने त्याच्यात वर्णन केलंय की ह्या गोष्टींचं हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यात माझ्या लक्षात राहिलेलं आणि मला आवडलेलं एक बेसिक सूत्र आहे, ते म्हणजे विषादो रोगवर्धनानां. जसं सुरुवातीला मी म्हटलं की रोगा सर्वेपि मंदेग्नो, मंद अग्नीमुळे सगळे रोग होतात. तसंच विषाद म्हणजे दुःखी राहणं, डिप्रेस्ड राहणं, स्पर्धा करणं, कंपॅरिझन करणं किंवा सतत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेणं की माझं हे कमी आहे का, मी आणखीन हे असं करायला पाहिजे का, तसं केलं तर जास्त बरं होईल का, याच्यात स्वतःला गुंतवून घेणं आणि त्यांनी एक तऱ्हेचं मनामध्ये एक वैषम्य उत्पन्न करणं. हे सगळ्या रोगांना, सगळ्या म्हणजे सगळ्या, अगदी तुमचे केस गळण्यापासून कॅन्सर होण्यापर्यंत सगळ्या रोगांना कारण असलेलं एक कारण आहे विषाद. जे बायकांमध्ये कुढत बसणे याला जे म्हणतात ते जास्त आढळतं. त्याचा आजपासून त्याग करा. रिमेंबर दॅट एव्हरीवन इज अन इंडिव्हिज्युअल. नो
nobody matches the other person. आपण जे आहोत ते आपल्याला देवाने युनिक बनवलेलं आहे. आपल्याला या भारत भूमीत जन्माला घातलंय. आपल्या पाठीमागे एवढं मोठं शास्त्र उभं आहे. आणि अँसिलरी सायन्सेस जी आहेत की जी ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, ती सुद्धा आपल्या आयुष्याच्या चांगल्या एक यापनासाठी बनलेली आहेत किंवा आपण त्याचा उपयोग जेव्हा गरज पडेल तेव्हा करत असतो. पण आपली मुळं विसरून जेव्हा आपण दुसरीकडे वाढायचा प्रयत्न करतो तेव्हा आपली वाढ खुंटते आणि वाढ खुंटण्याला आपण आजारपण म्हणतो. तेव्हा शेवटी पुन्हा एकदा एका प्रार्थनेने मी याचा समारोप करीन. मला आशा आहे की मी जे काय तोडकं मोडकं सांगायचा प्रयत्न केला तो सगळ्यांना अपील झाला असेल. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैवन्दितपादपद्मम् लोके जरारोग्भयमृत्युनाशनम् दातारमीशं विविधौषधीनाम् हरि ओम् हरि ओम् हरि ओम्. थँक्यू. मनापासून धन्यवाद विदुरा. खरं म्हणजे जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या सगळ्याच गोष्टींसाठी महत्वाचा ठरतो. आणि म्हणून अध्यात्म आणि आयुर्वेद मला असं वाटतं दोन्ही एकाच नाण्याच्याच दोन बाजू आहेत. खूप छान पद्धतीने तू बेसिक हे सांगितलंस की मुळात आधी आपला जीवनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तर रोगापासून आपल्याला दूर राहता येईल. माझ्या डोक्यात पहिल्यापासून हे पक्क होतं की आज त्याची तुझ्याकडून फक्त ओळख जरी आपण करून घेतली तरी येणाऱ्या काळामध्ये आपण असा एखादा काहीतरी काय म्हणू एक 5-7 दिवसाचं असा एक काहीतरी कार्यक्रम ठेवूयात किंवा असा एक कोर्स ठेवूयात की ज्याच्यामध्ये एक आपल्या जीवनाची पद्धती कशी असायला हवी किंवा काय खावं, काय टाळावं किंवा कुठल्या पद्धतीने जगावं ह्याच्यावरती आपण जास्त प्रमाणात भर देऊ शकू. तर त्या माझं दृष्टीने मी आज त्याच्यामध्ये एक सजेशन आहे असं की जे आपण ऐकणारे सगळेजण आहोत की नाही त्यांचा हा. त्यांची जर काही इच्छा असेल यामध्ये किंवा ह्या गोष्टीबद्दल सांगा तर तसं मी करेन. कारण की हे इतकं वास्ट आहे शास्त्र की हे कुठल्या अँगलनी सुरू करावं आणि कुठे कुठे न्यावं याच्यामध्ये कुणीतरी जर मला हे सांगितलं डायरेक्शन दिली किंवा तुम्ही याबद्दल बोला तर मी तसं करू शकते कधी पण. म्हणजे आपण एक असा सगळ्यांचं मत घेऊन म्हणा किंवा आपली एक हा. बेसिक रिक्वायरमेंट जी जगण्याची आहे की आज आपलं खाणं पिणं बदललंय, खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. अगदी म्हणजे आपण जे दुसऱ्याशी तुलना करायला जातो तिथपासून जे टाळायला हवंय तर त्या सगळ्यावरती प्रकाश टाकत एक आपण असा 5-7 दिवसाचा छान अगदी हे आनंदाने मला अरेंज करूया की समाधान ज्याच्या होतं. योगे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि एक जीवनमान बदलायला सुरुवात आपल्याला करता येईल अशा दृष्टीने. कारण अध्यात्माकडे जायचं तर इथपासूनच सुरुवात पहिल्यांदा अगदी करावी लागते. बरोबर अगदी बरोबर. त्याच्यामुळे खूप छान समजावून सांगितलंस तू. बेसिक बेसिक अगदी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत खरं म्हणजे. आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलवलास मुख्य की आपण आज जे जगतो आहोत तिथे चुकतोय कुठे ह्याच्यावरती थोडा आज प्रकाश पडला. त्याच्यामुळे तिथपासून विचार करायला सुरुवात झाली की मला असं वाटतं आपण योग्य मार्गाकडे जाऊ. आपल्यापैकी आता कोणाला जर काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं आपण देऊयात, नाहीतर मग कन्क्लूड करूयात. कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील विदुला तर नक्की विचारू शकता. एक पाण्याचं पण तू फार छान सांगितलंस. कारण आम्ही नेहमी एक ऐकत असते ते आपण सगळेजण आपण की खूप पाणी प्यावं, 3 लिटर पाणी प्यावं, अगदी 2 अगदी तासांनी पाणी. तो अगदी एक छान अगदी ही प्रकाश फार टाकला. मोठी एक मिथ आहे की हो 3 लिटर पाणी खरंच. पिणं आवश्यक आहे. ऍक्च्युली ह्याला आयुर्वेदाचा मुळातूनच विरोध आहे. कारण कसं विरोध. आहे की तुझी प्रकृती माझी प्रकृती याच्यात काहीच साम्य नाही. आयुर्वेद हे खरंय. इंडिव्हिज्युअलाइज सायन्स आहे.
त्यामुळे तू काय आहेस आणि मी कशी आहे ह्याच्यामध्ये आपलं पाणी पिण्याचं प्रमाणही वेगळं असणार ना. खूप वेगळं असतं सगळ्यांनी खरंय 3 लिटर प्यायलं तर त्या किडनी सगळ्यांच्या किती श्रम करतील हो. तेव्हा ज्याला त्याला किती गरज आहे हे बघून ठरवणं फार फार आवश्यक आहे ही गोष्ट. त्यांनी कारण नसताना, कारण आजकाल खूप प्रॉब्लेम उभे राहत आहेत. त्यात 3 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे या एका हो. कल्पनेमुळे. आणि त्याच्यावरती इतक्या पोस्ट येत असतात. मी मध्ये आपल्या ग्रुपवरती पण हे टाकलं होतं की व्हॉट्सअप आध्यात्मिक आणि डॉक्टर यांची एकदम सावधान राहा म्हणून. ते अगदी बरोबर आहे, कारण की त्यांनी फार कठीण पण होतं. म्हणजे पेशंट्सना समजावून सांगणं सुद्धा कठीण व्हायला लागलं, कारण ते आधी त्याच्यातनं शिकून आलेले असतात आणि त्यांचं ते पक्कं आणि असतं की डॉक्टर तसं केलंच पाहिजे म्हणून. खरंय त्यामुळे सांगते काय आणि तू जे आता म्हणलीस ना ते मला म्हणायचंय की अध्यात्म काय आहे हे सांगण्यासाठी तुम्ही हा प्रकल्प सुरू केलाय. पण अध्यात्म याच्यामध्ये आधी आपण आपलं शरीर आणि आत्मा या दोघांचा जर उत्तम एक हेल्दी संयोग असला तरच ते आपल्याला मिळणं शक्य आहे. म्हणून ते शरीरही सांभाळणं आवश्यक आहे आधी. आणि प्रत्येक जण जसं तू म्हणतेस की प्रत्येक जण हा वेगळा आहे हेच स्वतःला आधी जेव्हा ऍक्सेप्ट केलं जातं त्याच्यानंतरच पुढे आपल्याला ते जाता येतं. मग मी बारीकच का आहे, मी गोरीच का आहे, माझे डोळेच असे आहेत का, अगदी अगदी ह्या गोष्टीत इतके अडकलेलो असतो. म्हणजे एकूणच असं दिसतं की तिथेच सगळी थांबली जाते मुळात. हो. की मी जशी देवाने जी बनवली आहे ती मी उत्तम आहे हे जेव्हा आपण आणि स्वीकार. हो, आणि माझ्यासारखं कोणीच नाही या पृथ्वी स्थळावर. ही किती मोठी युनिक गोष्ट आहे प्रत्येकासाठी. पण ते सोडून प्रत्येक जण आज कुणासारखा तरी व्हायला बघतोय. त्याच्यात जी ओढाताण झालेली आहे ना ती तुम्हाला रोगाकडे घेऊन जाते. अगदी मनाची खरं आहे. शारीरिक अगदी खरं आहे. मनाची शरीराची दोन्ही ओढाताण ओढवून घेतलेली आहे. अगदी अगदी मनाची ओढाताण म्हणजेच शारीरिक रोगाकडे तुमचा प्रवास आहे. मन आणि शरीर हे काही वेगळे थोडेच आहेत दोन्ही. त्याच्यामुळे आपण येत्या काळात आपण नक्की काहीतरी छान कार्यक्रम एक 5-7 दिवसाचा असा घेऊयात की ज्यायोगे ह्या मूळ असलेल्या गोष्टींकडे आपण थोडासा अगदी प्रकाश देता अगदी येईल. जरूर जरूर मला जरूर नक्की तसे करू. प्रश्न कुणाचे आलेले नाहीयेत. तुझ्या सांगण्यातनं सगळ्यांच्या शंका समाधान झालेल्या आहेत. मुळात थोडंसं अंतर्मुख व्हायला झालंय म्हणून गप्प पण झालेले वाटतायत हा सगळेजण. हा, की दोन अरे दोन खरंच हे चांगलं आपण असतं. चुकतो. खूप आवडलं किंवा अजिबात आवडलं नाही या दोन टोकांमध्ये आपण आवडलं म्हणजे मला मी तेच सांगितलं. मी मुळात म्हणून सांगितलं की एकदम अंतर्मुख व्हायला होतं की अरे खरंच आपण ह्या चुका करतोय जगताना. आणि त्याच्यामुळे मग ते आपोआप हळूहळू उकललं जाईल आणि बाहेर येईल. त्याच्यामुळे प्रश्न येतील नक्की आणि आपण ते सोडवण्याचा पण प्रयत्न करूयात. एवढंच शेवटी मी परत एकदा म्हणते की मी जी व्यंकटेश माडगुळकरांची जी कविता सांगितली ती अगदी प्रत्येकाने अगदी आपल्या घरामध्ये आपल्या डायरीत लिहून ठेवा. आणि यामध्ये एकच माना की रोज आपण उठून परत नवीन सूर्य बघतो. याच्यापेक्षा मोठं ब्लेसिंग काय पाहिजे. पाहिजे हो आपल्याला? खरंय खरंय. येस. मी याच्यापेक्षा काय पाहिजे मोठं? हा कविताच्या म्हणण्याला अनुमोदन देते की तुमचं भाषण इतकं सुंदर, हे छान झालं हे, की आम्ही खरंच अंतर्मुख झालो की आपण नक्की खरंच काय करायला थँक्यू लागलोय. थँक्यू थँक्यू. त्यामुळे संवाद खरोखर छान काय झाला. विदुला खूप सुंदर सांगितलंस. अगं अपर्णा बोलते आणि तुला हा बघूनही खूप दिवसांनी खूप वर्षांनी फार थँक्यू छान थँक्यू वाटलं. अपर्णा आणि खरंच थँक्यू. म्हणजे ना बऱ्याचदा आपण असे छोट्या छोट्या लाईफस्टाईलच्या गोष्टीकडे दुर्लक्षच करतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर पाण्याचं फार अगदी माइंडच करत नाही आपण त्याला. आणि अगदी खरं. तुझी जी सिरीज असेल ना मला नक्की आवडेल ती ऐकायला. नाही आणि नाही. मी जमलं तसं मी प्रश्नही काढून ठेवीन त्याच्यासाठी मी आणि तू प्रयत्न नक्की करेन ती जास्तीत सिरीज. जास्त. मला तुम्ही इथं बोलवलं ह्याच्यातच मला म्हणजे आजच्या सुखाची माझी ही परिसीमा झाली आजच्या दिवसाच्या. आणि मी सगळ्यांना सांगेन की तुम्हाला खूप खूप दीर्घायुष्य आणि आनंदी सुखी आणि तुमच्या सुखाच्या कल्पनेनुसार सुखी आयुष्य लाभो. कोणाशी कोणाशी कंपॅरिझन करून मिळणाऱ्या सुखाचं नाही, तर तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा आहेत त्यासाठी मिळो. माझ्या खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. नमस्कार. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू पुन्हा थँक्यू भेटूया. थँक्यू 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 थँक्यू. कौडू. थँक्यू सो मच डिअर. थँक्यू थँक्यू. बाय. थांबूया. होय. बाय.